राज्यामध्ये पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आलेला आहे। शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सध्या रंगतायत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची माहिती समोर येते। तर राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे। शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असल्याची माहिती समोर येते आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ओम, राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आलेला आहे, काय त्या संदर्भात घडामोडी घडताना दिसत आहेत? आपण पाहिलं असेल की काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते। तत्पूर्वी परवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिल्लीचा दौरा केला होता। ज्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते त्यानुसार राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि विधान परिषदेच्या ज्या काही जागा आहेत त्या संदर्भात दिल्लीमध्ये या नेत्यांच्या पक्षातील वरिष्ठांसोबत बैठका झाल्या अशा प्रकारची माहिती आहे। लोकसभेतील निकालानंतर महायुती खडबडून जागी झाली आहे। ज्या चुका झाल्या, ज्या प्रकारच्या खऱ्या अर्थानं खूप लाईटली या निवडणुकांना घेतलं गेलं अशा प्रकारची भावना राज्यातील पक्षामध्ये आहे, नेत्यांमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात मंत्रिमंडळाचा विस्तार तात्काळ करणं आणि रखडलेल्या जागांवरती नियुक्त्या देऊन कार्यकर्ते जे काही नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करून त्यांना नव्यानं विधानसभेसाठी ॲक्टिव्ह करणं ही सगळी उद्दिष्ट सध्या तिन्ही पक्षांसमोर आहेत। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती विधान परिषदेच्या जागांचं वाटप आणि मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार याबद्दल या बैठकीमध्ये दिल्लीवारीमध्ये चर्चा झाली अशा प्रकारची माहिती समोर आली। त्यामुळे खऱ्या अर्थानं विस्तार होणार का आणि जर विस्तार झाला तर तीनही पक्षातील असंतुष्टांना पूर्णपणे समाधानी करण्यात तीनही पक्षाचे नेते यशस्वी ठरतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या विस्तारावरती विधानसभेची गणितं बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतील। अमित, निश्चित ओम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।